एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये केमिस्ट्री बाय जान्हवी मॅम या युट्यूब चॅनलवरती आपण IIT आणि मेडिकल या दोन्ही एक्झाम्समध्ये एंट्रन्स एक्झामसाठी लागणारे केमिस्ट्रीचे व्हिडिओज आपण बघत आहोत. त्यामध्ये आपला आता हा नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट सिरीज ऑफ व्हिडिओ विल बी ऑन ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम ORM. ओके, ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे काय? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या रिॲक्शन्स होतात आणि मग त्यांचं मेकॅनिझम, डिफरंट टाइप्स ऑफ रिॲक्शन आणि त्यांचा मेकॅनिझम हे का स्टडी करायचं? तर जेव्हा आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुप्स बघणार आहोत, त्यांची प्रिपरेशन मेथड, रिॲक्शन, तेव्हा आपल्याला प्रिपरेशन मेथड किंवा कोणत्याही रिॲक्शन्स बघताना एक्झॅक्टली कोणती रिॲक्शन झाली हे लगेच समजतं, कळलं? आणि ती कशी झाली, काय झाली, म्हणजे मेकॅनिझम माहिती असेल तर रिॲक्शन कशी झाली ते कळतं, आणि कशी झाली ते कळलं तर रिॲक्शन लक्षात राहते. कळाले? दॅट्स वाय मेकॅनिझम बघणं इज इम्पॉर्टंट. ओके, so organic chemistry, mostly there are 4 types of reaction we can see. First one is addition reaction, then substitution reaction, elimination reaction and rearrangement reaction. ठीक आहे, सो या 4 टाइपच्या रिॲक्शन्स आहेत. वी आर गोइंग टू सी इच टाइप इन डिटेल. ओके, भरपूर व्हिडिओज होणार आहेत. प्रत्येक टाइपसाठी आपल्याला एक एक दोन दोन व्हिडिओ करावे लागणार आहेत. व्हाय? बिकॉज ऍडिशन रिॲक्शन मध्ये पण 2 टाइप येतात, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. Substitution, electrophilic substitution, nucleophilic substitution. Okay, once again it can be unimolecular, bimolecular. Okay, so number of reactions are there, so we are going to see each thing in detail. ठीक आहे, व्हिडिओज थोडेसे मोठे असणार आहेत, पण प्रत्येकामध्ये सगळ्या टाइपच्या रिॲक्शन्स, त्याच्यानंतर त्यांच्या मेथड्स, त्याच्यानंतर त्याचे मिळणारे प्रॉडक्ट्स, मेजर कोणता, मायनर कोणता, नंतर एक्सेप्शनल केसेस, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं. येस, सगळ्यात इम्पॉर्टंट काय, डिफरंट रूल्स लाईक सेट-झेफ रूल, हॉफमन रूल, मार्कोनिकॉव्हज रूल, आपल्याला रूल्स पण स्टडी करायचे. ठीक आहे, चलो. सो आउट ऑफ ऑल दिस विल स्टार्ट ऍडिशन रिॲक्शन फर्स्ट. ओके, दिस व्हिडिओ इज ऑन ऍडिशन रिॲक्शन. नेक्स्ट व्हिडिओ आपण दुसऱ्या रिॲक्शनच्या टाइप वरती करूयात. ओके, so now the point is, what is addition reaction? Addition means what? Whenever we have any unsaturated molecule. Unsaturated means what? Having double bond or triple bond. जे ज्याच्यामध्ये ऍडिशन पॉसिबल आहे. दिस सॅच्युरेटेडच मिनिंग काय होतं? ऍडिशन पॉसिबल आहे का इम्पॉसिबल आहे. ओके, व्हेन वी से सॅच्युरेटेड, सॅच्युरेट म्हणजे काय, मॅक्सिमम झालं की त्याच्यापेक्षा वर ऍडिशन करता येत नाही. इट्स लाईक की तुम्ही एक ग्लास ऑफ वॉटर घेतले, त्यात शुगर ऍड करतोय. सो इफ यू ऍड 1 स्पून शुगर, सेकंड, थर्ड, फोर्थ, ओके, ऍडिशन करून 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 एका लिमिट नंतर काय होणार आहे, त्यात ऍडिशन पॉसिबल नाही, म्हणजे शुगर डिझॉल्व्ह होणार नाही, म्हणजे पाणी कमी पडणार ना. सो ऍट दॅट टाइम व्हॉट वी से, द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. याच्यापेक्षा जास्त आपण शुगर ऍड करू शकत नाही. कळलंय? तर शुगर आधी ऍड करू शकत होतो, दॅट इज कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड, अँड आफ्टर ऍडिशन व्हॉट वी गेट इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड मॉलिक्यूल. लक्षात आलं? ओके, so suppose in this molecule if I add HCl, okay, what will happen? बघा कसं करायचं, आधी ऍडिशन कसं करायचं. राईट देन दिस मॉलिक्यूल फर्स्ट ऍज इट इज. आपला सबस्ट्रेट आहे तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा. देन हा H आणि Cl यांच्यामध्ये बॉन्ड कोणता आहे? H, सिंगल बॉन्ड Cl. सो दिस बॉन्ड विल ब्रेक डाऊन. एकाला मिळाला H, एकीकडे जाणार Cl. नंतर हा जो डबल बॉन्ड आहे त्याला करायचा सिंगल बॉन्ड, म्हणजे अजून एक बॉन्ड ब्रेक झाला, याचा एक बॉन्ड कमी झाला, याचा एक कमी झाला. नाउ ऍड H हिअर अँड Cl हिअर. कळालं? आता नीट बघा, मी H लेफ्टला आणि Cl राईटला लिहिलाय, असं काही सांगता येत नाही. आपण Cl लेफ्टला, H राईटला लिहू शकतो. कळते का? कारण की इथं कोण लिहिले माहित नाही. बट द थिंग इज, H आणि Cl असंच लिहायचं असं नाहीये, कधी कधी Cl इकडं पण येतं. कळलं ना? सो द थिंग, H and Cl will add across double bond. Double bond will convert into single bond. लक्षात आलं? आता बघा, ही जी रिॲक्शन याच्यामध्ये आपण हायड्रोजन आणि हॅलोजन ऍड केलं, सो इट इज कॉल्ड ॲज हायड्रो हॅलोजनेशन. ओके, सपोज इफ यू ऍड H2 ऍड केला म्हणजे काय, HH. सो व्हॉट विल हॅपन? यू विल गेट अल्केन. बरोबर? इथे काय मिळालंय? अल्किल हलाइड. हा काय मिळाला? अल्केन. दिस इज हायड्रोजनेशन. ओके, halogenation, hydrogenation, hydrohalogenation, all these are different types of
addition reactions. If we take Cl2, what will get addition of Cl? It will be halogenation. And in all these cases, unsaturated molecule is converted into saturated molecule. You get this idea? So what is addition reaction? समजलंय का? चलो, नाउ नेक्स्ट पॉइंट. आता ऍडिशन करताना बघा आपल्याकडे HCl, HH, Cl, Cl हे सगळे मॉलिक्युल आहेत. ओके, विल टेक एक्झाम्पल ऑफ HCl इन डिटेल. ठीक आहे, HCl मध्ये आपल्याला काय माहितीये, H इज डेल्टा प्लस अँड Cl इज डेल्टा मायनस. बरोबर, H इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे अँड Cl इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आता नीट बघा स्टेप्स. रिएक्शन होताना स्टेप बाय स्टेप आपण डायरेक्ट आन्सर लिहिले की H आधी H आणि Cl ऍड झाला. बट ऍक्च्युअली स्टेप मध्ये काय होतं, इफ द फर्स्ट स्टेप इज ऍडिशन ऑफ H प्लस अँड देन सेकंड स्टेप इज ऍडिशन ऑफ Cl मायनस. ओके, और अदरवाइज काय होऊ शकतं, फर्स्ट स्टेप इज ऍडिशन ऑफ Cl मायनस अँड देन ऍडिशन ऑफ H प्लस. ओके, असं पण होऊ शकतं. ओके, आपण वाटलं तर एक एक्झाम्पल बघू. इन्स्टेड ऑफ C डबल बॉन्ड C, इफ वी हॅव C डबल बॉन्ड O, आणि आता याच्यामध्ये ऍड केलं मी HCN. ठीक आहे, HCl च्या ऐवजी HCN घेतलं. सो बॉन्ड इज H अँड CN. सो हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. CO, आता इथं हे दोन्ही सेम होते, लेफ्ट राईट आपल्याला कोणतंही चालत होतं. इथं C पण प्लस आहे, O मायनस आहे. ऍडिशन होताना काय होणार आहे, प्लस कडे मायनस जाणार, मायनस कडे प्लस जाणार. सो व्हॉट विल गेट, C सिंगल बॉन्ड O, इकडे जाणार कोण, C प्लस आहे त्याच्याकडे कोण जाणार, CN, आणि O मायनस आहे त्याच्याकडे जाणार H. ओके, सो अगेन डबल बॉन्डचा झाला सिंगल बॉन्ड. सो या सगळ्या टाइपच्या ऍडिशन मध्ये वी आर ऍडिंग प्लस अँड मायनस. सो व्हॉट इज द रूल, ऍडिशन ऑफ H प्लस विल बी फर्स्ट स्टेप, ऍडिशन ऑफ Cl मायनस विल बी सेकंड स्टेप, और अदरवाइज ऍडिशन ऑफ Cl मायनस फर्स्ट स्टेप, H प्लस सेकंड स्टेप. ओके, आता हे जे प्लस मायनस लिहिले त्यांना जर आपण वेगळ्या पद्धतीने लिहू, इन्स्टेड ऑफ प्लस मायनस, इफ आय राईट प्लस मीन्स इलेक्ट्रोफाइल and minus means nucleophile. Minus means nucleophile, plus means electrophile. कळलं? हे प्लस वाल्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज इलेक्ट्रोफाइल, न्यूक्लिओफाइल मीन्स इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज. बरोबर. सो आधी प्लस वाला गेला का आधी मायनस वाला गेला, त्याच्यानं दोन टाईपच्या रिएक्शन होतात. इफ इलेक्ट्रोफाइल ऍड्स फर्स्ट, इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोफिलिक substitution reaction. Okay, and when nucleophile adds first, it is called as nucleophilic substitution reaction. Is it okay? So we are going to see two types of addition reactions, electrophilic addition and nucleophilic addition. Okay, चलो, so त्यातला आपला पहिला पार्ट इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन स्टार्ट करूया. So let us start electrophilic addition reaction. So electrophilic addition मध्ये पहिली स्टेप काय, ऍडिशन ऑफ प्लस वाला, अँड न्यूक्लिओफिलिक मध्ये ऍडिशन ऑफ मायनस वाला. सो आपण हे सुरू करूयात. सो वेनेवर एनी बॉन्ड इज देअर, लाईक A बॉन्ड B. ओके, म्हणजे जे आपण ऍड करतोय तो A आणि B समजा मला ऍड करायचे. वेनेवर अ बॉन्ड इज बिटवीन A अँड B, वन इज प्लस अँड वन इज मायनस. ऑलवेज रिमेंबर, ज्या दोन डिफरंट एलिमेंट्स असतील किंवा आपल्याला जेव्हा ऍडिशन रिएक्शन हा पॉइंट बघायचा आहे, त्यावेळेस एकाला करायचं प्लस, एकाला करायचं मायनस, आणि सबस्ट्रेट बघून ठरवायचं की आधी इलेक्ट्रोफाइल ऍड करायचा का आधी न्यूक्लिओफाइल. ओके, नंबर ऑफ थिंग्स आर देअर, लाईक इफ यू हॅव ऍसिड्स. ओके, ऍसिड म्हणजे कोणतं, HCl, HBr. ओके, और इफ यू हॅव X2, X2 म्हणजे काय, Cl2, Br2, I2. ओके, ऍट दॅट टाइम द रिएक्शन्स आर इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. ठीक आहे, कारण की ऍसिड मध्ये पहिली स्टेप असते प्रोटोनेशन. प्रोटोनेशन म्हणजे H प्लस ऍड करतो, सो दॅट विल बी द फर्स्ट स्टेप. ओके, आणि X2 मध्ये Cl2, Br2, I2 मध्ये कोण असतं, Cl प्लस, Cl मायनस, Br प्लस, Br मायनस. सो आधी प्लस ला ऍड करायचा. ठीक आहे, चलो, सो लेट अस सी एक्झाम्पल ऑफ दिस. विल स्टार्ट विथ अ मॉलिक्यूल प्रोपेन, CH3 CH double bond CH2. When I want to add HBr in this. Okay, so this double bond and HBr. So what is the product?
H इकडे जाईल, Br इकडे जाईल, म्हणजे काय होईल तयार? CH3. बघा आधी स्टार्टिंग मटेरियल आहे तो आपण लिहून काढूयात. विल राईट दिस मॉलिक्यूल 2 times. CH3 CH double bond CH2. ओके. नाउ आय वॉन्ट टू ऍड HBr. सो हा बॉन्ड ब्रेक केला, याचे 2 बॉन्ड झाले. हा बॉन्ड ब्रेक केला, याचे 2 बॉन्ड झाले. काय झालं? एकदा तुम्ही H लेफ्टला लिहा, Br राईटला लिहा, किंवा Br लेफ्टला लिहा, H राईटला लिहा. कळालं? सो प्रॉडक्ट कोणतं होणार आहे? ह्या H ला आपण जरा कंबाईन करून टाकू, CH2, आणि इथं काय होणार आहे? CH3. सो आयदर यू विल गेट N bromopropane or isobromopropan, 1 bromopropane or 2 bromopropane. कळालं? So you will get 2 products. Is it okay? Now suppose if you have butane, CH3 CH double bond CH CH3. ओके, ब्युटेन घेतला आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्ड टाकला, अँड देन इफ आय ऍड सेम HBr, अँड अगेन याच्यासारखंच आपण ट्रीटमेंट केली. काय केलं? मॉलिक्यूल 2दा लिहिला. ओके, अँड नाउ आय वॉन्ट टू ऍड HBr. काय करायचं? हा बॉन्ड ब्रेक केला, एकाला लिहिलं H, एकाला लिहिला Br. काय लिहिलं? कळालं ना? सेम वे इथं उलट होणार, इथं होणार इकडं H आणि इकडं Br. Now see what is the difference. When we have propane, we get 2 different product. एक झाला आपला N ब्रोमो आणि दुसरा झालाय आयसोब्रोमो, बरोबर. बट ब्युटेन होता किंवा ब्युटीन घेतला आपण, त्यावेळेस बघा जरी ब्रोमिनची पोझिशन बदलली तरी मॉलिक्यूल सेम आहे ना. दिस 2 मॉलिक्युल्स आर सेम, बरोबर. हा पण 2 ब्रोमो ब्युटेन, हा सुद्धा 2 ब्रोमो ब्युटेन. ओके, लक्षात आलं? So why this thing happens? Because of position of double bond. If double bond ची पोझिशन काय असेल? सेंटरला असेल, दोन्हीकडे सेम, मिरर इमेज सारखं. If double bond position is same on both side, you will get only one product. This kind of alkene is called as symmetrical alkene. Symmetrical alkene. Symmetrical म्हणजे काय? दोन्हीकडे सेम सेम. आणि ह्या अल्किनला काय म्हणणार? ऑब्विसली अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल अल्किन, अनसिमेट्रिकल अल्किन. ओके, सो अनसिमेट्रिकल असेल तर आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळतात, सिमेट्रिकल असेल तर एकच. सो वन्स अगेन सिमेट्रिकलला एकच प्रॉडक्ट मिळतात, त्याच्यामध्ये फार मोठा काय रॉकेट सायन्स नाही, कुठेही ब्रोमिन लिहिलं तरी चालतंय. पण अनसिमेट्रिकल मध्ये हा मॉलिक्यूल मेजर आला का हा मेजर आला, हे आन्सर आलं का हे आन्सर आलं, दॅट इज इम्पॉर्टंट. कळलं? सो वी आर गोइंग टू फोकस ऑन दिस अनसिमेट्रिकल अल्किन. ओके, चलो. सो अनसिमेट्रिकल अल्किन आपल्याला बघायचं आहे. ऑब्विसली मेजर मायनर काढायला आपल्याला काय पाहिजे? मेकॅनिझम. ठीक आहे, मेकॅनिझमचं नाव काय? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. फर्स्ट स्टेप इज ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. तो स्टेप बाय स्टेप जाऊयात आपण. सो विल राईट दिस मॉलिक्यूल वन्स अगेन, CH3 CH डबल बॉन्ड CH2, आणि त्याच्यामध्ये ऍड काय केलं आपण? HBr. ओके, जो बॉन्ड ब्रेक करायचा तो छान काढायचा आधी. ठीक आहे, आता बघा आपण काय लिहिलंय? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाइल इज फर्स्ट स्टेप. तर आधी H ऍड करायचा आहे. बघा H ऍड करायचा आहे डबल बॉन्ड मध्ये, पण एरो कसा काढायचा बघा. द एरो विल स्टार्ट फ्रॉम इलेक्ट्रॉन रिच टू इलेक्ट्रॉन डेफिशियंट. एरोचं मिनिंग कळालं का? जिथे इलेक्ट्रॉन आहेत, जास्त इलेक्ट्रॉन कडनं कमी इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रोफाइल ऍड करताना एरो कसा काढायचा नीट बघा. ओके, अँड दिस H and Br bond will break in such a way that Br will get electron. Br न्यूक्लियोफाइल आहे तो होणार मायनस. ओके, so this H will add across this double bond. H will either go to first carbon or second carbon. Okay, so what will you get? You will get 2 molecules. Either इथं H मिळेल किंवा इथं H. So CH3 CH2 CH2. I have written H at this center carbon. इथं H लिहिला तर याच्याकडचा एक बॉन्ड कमी झाला, याच्याकडे चार्ज येणार प्लस. आणि सपोज हायड्रोजन लास्ट कार्बनला आला तर काय होणार आहे? CH3 CH CH3 प्लस. Is it okay? Now next one. What we get? We get carbocation intermediate. लक्षात येते? So इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन मध्ये फर्स्ट स्टेप इज ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाइल विच गिव्स कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, कारण की प्लस ऍड झाला की प्लसचाच प्रॉडक्ट बनणार. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं पुढची स्टेप, वेन एव्हर यू गेट कार्बोकॅटायन इंटरमिजिएट,
स्टेबल कार्बोकॅटायन विल बी मेजर, कारण की तो भरपूर तयार होणार, आणि लेस स्टेबल कार्बोकॅटायन विल बी मायनर, कारण की तो जास्त तयारच होणार नाही. जर का झालाच तरी तो रिअरेंजमेंट होणार आणि स्टेबल मध्ये कन्वर्ट होणार. परत सांगते, whenever you get two carbocation, one will be stable, one will be unstable. जो स्टेबल आहे तो निवांत आहे, भरपूर तयार होणार. जो अनस्टेबल आहे तो काय करणार, स्टेबल मध्ये कन्वर्ट होणार. त्याच्यामुळे होणार काय, स्टेबल भरपूर झाला आणि अनस्टेबल कमी झाला. स्टेबल इज मेजर अँड अनस्टेबल विल बी मायनर. बघा इकडं कोणता स्टेबल आहे, सेकंडरी. सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, सो विल गेट मोर स्टेबल सेकंडरी कार्बोकॅटायन. इज इट ओके? आणि जो मेजर आहे, जो मोर स्टेबल आहे तो काय होणार आहे तुमचा मेजर, आणि जो लेस स्टेबल आहे तो काय होणार आहे मायनर. सो आफ्टर दॅट आता आपली पहिली स्टेप काय झाली, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. H प्लस झाला ऍड करून, Br मायनस बाहेर पडला. आता नेक्स्ट स्टेप काय, ऍडिशन ऑफ न्यूक्लिओफाईल. आपला जो Br मायनस बाहेर पडलाय तो कुणाकडे जाणार आहे, आपल्या C प्लस कडे. सो हा C प्लस आणि Br मायनस मध्ये बॉन्ड होणार. सो व्हॉट इज युअर फर्स्ट प्रोडक्ट, CH3 CH2 CH2 Br. सेकंड प्रोडक्ट CH3 CH CH3 Br. ओके. जो कार्बोकॅटायन स्टेबल आहे तो देणार मेजर प्रोडक्ट, आणि जो कार्बोकॅटायन लेस स्टेबल आहे तो देणार मायनर प्रोडक्ट. लक्षात येते, मेजर अँड मायनर. So whenever you get this question की which product is major or predict the product, okay, unsymmetrical अल्किन असेल तर काय लक्ष द्यायचं, अनसिमेट्रिकल असताना जो कार्बोकॅटायन स्टेबल ते तुम्हाला मिळणार आहे मेजर प्रोडक्ट. इज इट ओके? एक काम करा, एक स्क्रीनशॉट काढा, मग आपण जरा एक्झाम्पल्स बघूया. डन. चलो, नाउ विल हॅव सम एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल विल टेक, ऑब्विसली परत एकदा आपण अनसिमेट्रिकल अल्किन वरती जास्त फोकस करायचा आहे. सिमेट्रिकल विल गिव्ह सिंपल मॉलिक्यूल, दॅट्स वाय सिमेट्रिकल इज ओके. ठीक आहे. चलो, सो विल हॅव फर्स्ट एक्झाम्पल, अ झिगझॅग लाईन हॅव्हिंग वन कार्बन. सो याच्यामध्ये ऍड केला आपण HBr. बघा, Br आयदर लेफ्टला जाईल किंवा राईटला जाईल. सो विल गेट टू प्रोडक्ट्स. कसं करायचं बघा, परत आपला मॉलिक्यूल ऍज इट इज काढून घ्यायचा आधी 2 टाइम्स. ओके, आधी बघायचं सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे. ते लेफ्ट राईट वेगळं आहे ना, सो अनसिमेट्रिकल. सो ड्रॉ दिस मॉलिक्यूल 2 टाइम्स, देन रिमूव्ह दिस डबल बॉन्ड अँड ऍड H अँड Br. H लिहायची गरज नाही, झिगझॅग आहे. सो आयदर इथे येणारे Br किंवा दुसऱ्या साईडला येणारे Br. इथे येणारे H, इकडे येणार H. ओके. सो आता या दोघांमध्ये हा कार्बोकॅटायन टर्शरी झाला. कळते ना, असा कार्बोकॅटायन हा कोणता होणार, टर्शरी. सो दिस विल बी मेजर अँड दिस विल बी मायनर. ओके. लक्षात काय ठेवा, सगळ्यात सोपं, मोर क्राउडेड इज मेजर. जिथं गर्दी जास्त तिथं मेजर असतो. ठीक आहे. एक्झाम्पल कसं लक्षात ठेवा, की समजा तुम्ही एखाद्या चौपाटीवर, घाटावरती वगैरे असं का मस्त की खायला गेलेला, नाश्ता वगैरे करायला. ओके. 2-4 पावभाजीच्या गाड्यात, मला पावभाजी आवडते, 2-4 पावभाजीच्या गाड्यात तुम्ही नवीन आहात त्या एरियामध्ये. कोणत्या गाड्यावरची पावभाजी खायची कसं कळणार, तुम्हाला कोणी गाईड केलेलं नाही की हा ही छान असते, ती टेस्ट चांगली आहे. कसं ठरवणार, काय ठरवणार आपण, जिथं जास्त गर्दी दिसते तिथं नक्कीच टेस्ट चांगली आहे, बरोबर की नाही. सो जिथं गर्दी जास्त आहे तिथंच तुमचं मेजर प्रोडक्ट होणार. मोर सबस्टिट्यूटेड, मोर क्राउडेड इज मेजर. 99% सगळीकडे हा फंडा लागू होतो, मोर क्राउडेड इज मेजर. इज इट ओके? डन. नेक्स्ट वन, नेक्स्ट बॉन्ड CH CH3 प्लस HBr, और यू कॅन, आता जरा चेंज करूयात, HCl. ओके. अगेन विल गेट टू प्रोडक्ट. इथे एकतर H लागेल, इथं Cl लागेल, इथं Cl लागेल, इथं H लागेल, बरोबर. सो विल राईट टू प्रोडक्ट फर्स्ट. कसं लिहायला सांगितलंय, आधी मॉलिक्यूल ऍज इट इज लिहून काढायचा. ओके, राईट डाऊन दिस मॉलिक्यूल 2 टाइम्स. ओके. देन व्हॉट यू विल डू, डबल बॉन्ड रिमूव्ह करायचा आहे, इथं H वाढवायचा, इथं Cl लिहायचा. डबल बॉन्ड रिमूव्ह केला, इथं H वाढवला, इथं Cl लिहिलं. द क्वेश्चन इज विच वन इज मेजर. आता बघा याच्यात सुद्धा लक्षात येते तुमच्या, जिथं गर्दी जास्त तो मेजर. कुठं गर्दी वाटतेय, इथे. गर्दीचं मिनिंग कळलं ना, एकाच बाजूला भरपूर मॉलिक्युल्स. ओके. सो दिस मॉलिक्युल इज मेजर अँड दिस विल बी मायनर. पण तरी सुद्धा परफेक्ट आन्सर काढूयात आपण. कसं केलं होतं आपण, ऍडिशन ऑफ H प्लस आधी. तर H जेव्हा ह्या कार्बनला ऍड होतो, इथं जेव्हा H ऍड होणार आहे तेव्हा इथं प्लस चार्ज येणार आहे.
आणि इथं H जेव्हा इथं ऍड होणार आहे तेव्हा इकडं प्लस येणार आहे. बरोबर. आता बघा कोणता कार्बोकॅटायन स्टेबल आलाय. लॉजिकली हा सुद्धा सेकंडरी आहे, हा सुद्धा सेकंडरी आहे, अटॅच टू कार्बन. ठीक आहे. पण काय बघा, या प्लस कडं कॉन्ज्युगेशन आहे बेन्झीन रिंगचं, या प्लस कडं कॉन्ज्युगेशन नाहीये. सो दिस इज मोर स्टेबल. जो मोर स्टेबल आहे तो काय देणार आहे, मेजर. कळलं. सो मेजर मायनर इज बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. इज इट ओके. आणि येस, आपला गर्दीवाला मेजर. ठीक आहे. आता माझा रूल काय जान्हवी मॅमचा, गर्दीवाला मेजर, मोर क्राउडेड इज मेजर, मोर सबस्टिट्युटेड इज मेजर. सगळीकडे हाच रूल युज केला तरी चालतो. ठीक आहे. पण मी त्या रूलचं पेटंट घेतलेलं नाही. पण असा अजून एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे मार्कोनिकॉव. त्यांनी मात्र पेटंट घेतलंय. बघा काय सांगितलंय त्यांनी, द रूल इज मार्कोनिकॉव्स रूल. Markovnikov rule. Okay, what is this rule? Negative part of reagent goes to that carbon which has less number of hydrogen. ज्याकडे हायड्रोजन कमी त्याच्याकडे निगेटिव्ह जातो. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे बघा या मॉलिक्युल मध्ये निगेटिव्ह कोण आहे, ब्रोमीन. हा कुठं जाणार आहे, दोन कार्बन पैकी ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे, ह्याच्याकडे एकच हायड्रोजन आहे, ह्याच्याकडे दोन आहेत. सो Br विल गो टू द लेस आणि तो मिळाला मेजर. इथं बघा, इथं दोन कार्बन आहे, या कार्बनकडे हायड्रोजनच नाही, याच्याकडे एक आहे. सो 0, 1. सो इट इज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. तर तिथं आपला ब्रोमीन जाऊन मेजर झाला. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज इफ यू हॅव 6 मेंबर रिंग, डबल बॉन्ड अँड मिथेन. सो इथं वरती इन दिस एक्झाम्पल इथं वरती 0 हायड्रोजन आहे, तिथं 1 आहे. सो इफ यू ऍड HI, सपोज कुठला तरी आपण वेगळा घ्या, HI ऍड केलं तर काय होणार आहे, इथं 0 हायड्रोजन, इथं 1. सो निगेटिव्ह इज I. सो आयोडीन विल ऍड इन अपोजिट वे. सो इथं लागणारे आयोडीन आणि इकडे खाली लागणारे H, अँड दिस विल बी युअर मेजर प्रोडक्ट. सो दिस इज मार्कोनिकॉव्स रूल. सो शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर ह्याने सॉल्व्ह करायचं. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. लक्षात आलं. ओके. सो दिस इज अबाउट ऍडिशन रिएक्शन, ऍडिशन ऑफ डिफरंट ऍसिड्स. ओके. सो देर आर 2 इलेक्ट्रोफाइल्स वी आर गोइंग टू सी हियर. First one is acids, HCl, HBr, HI. So we have acids HF, HCl, HBr and HI. So what is the rule? HI will add faster than HF. Okay, why? Because H and I bond length खूप मोठी आहे, bond strength कमी झाली. So HI will add faster. Yes, next कोणता आपण मगाशी बघितलेला, F2, Cl2, Br2, I2. And here you have exactly opposite trend. F2 will add faster than I2. The reason is that iodine, I2 मधला iodine oxidation number 0 आहे. It is stable. But when iodine goes to negative, म्हणजे जेव्हा आपण iodine attach करतो तेव्हा तो मायनस होणार. So negatively charged iodine is very very less stable. That's why I2 will not react that much easily. Okay. So this is about electrophilic addition reaction. समजलंय सगळ्यांना. आता आपण पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट, सपोज कार्बोकॅटायन आपला हा तयार होतोय मेजर मायनर, पण समजा आता हा सेकंडरी झालाय. सेकंडरी असून सुद्धा जर का टर्शरी व्हायला स्कोप असेल तर तो काय होणार, आपण टर्शरी होऊन जाऊया. म्हणजे काय होईल, आपली स्टॅबिलिटी अजून वाढेल. लक्षात येते. सो लेट अस सी दिस एक्झाम्पल, व्हॉट वी कॉल इट एज रिअरेंजमेंट रिएक्शन और कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट. सो एक स्क्रीनशॉट काढा बेसिक रिएक्शनचा आणि मग आपण रिअरेंजमेंट बघू. ओके, चलो. So addition along with rearrangement. चला आता आपण रिअरेंजमेंट रिएक्शनचे कन्सेप्ट बघूया. So this rearrangement is called as carbocation rearrangement reaction. Why? Because we have carbocation intermediate, आणि जेव्हा आपल्याकडे इंटरमिजिएट मध्ये कार्बोकॅटायन येतो तो स्टॅबिलिटी साठी प्रयत्न करणार. म्हणजे जर का प्रायमरी असेल तर सेकंडरी होणार, सेकंडरी असेल तर टर्शरी होणार. ओके, मॉलिक्युल. ओके.
predict the product for this molecule. Now see, we have double bond. दोन्ही केस मध्ये डबल बॉन्ड कुठं रिंगच्या बाहेर आहे, इथं काहीतरी सबस्टिट्यूशन आहे, इथं नाहीये. सो रेग्युलर प्रॉडक्ट काय येणार आहे आपला, रेग्युलर प्रॉडक्ट मध्ये इथं 5 मेंबर रिंग आहे, इथं वरती एक मिथिल ग्रुप आहे आणि इकडं डबल बॉन्डचा झाला सिंगल बॉन्ड आणि ब्रोमिन आयदर लागणार लेफ्टला या ब्रोमिन लागणार राईटला. बरोबर. सो विल गेट दिस टू प्रोडक्ट्स. सिमिलरली इथं काय होणार आहे, सेम लॉजिक, स्क्वेअर नंतर डबल बॉन्ड, ब्रोमिन आयदर लागणार लेफ्टला और ब्रोमिन लागणार राईटला. बरोबर, लक्षात येते. आणि ऑब्विसली हा आपला मेजर आला, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. सो इथं 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन. ओके, बट द थिंग इज हे सोडून अजून काहीतरी तयार होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेकॅनिझम बघावं लागेल. सो माय रिक्वेस्ट टू यू की कोणते पण रूल असू दे, शॉर्टकट असू दे, म्हणजे कोणत्याही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, पण सगळ्यात महत्वाचं मेकॅनिझमला स्टिक राहायचं. मेकॅनिझम वाईज सॉल्व्ह केलं तर कधीच आन्सर चुकत नाही. मार्कोनिकॉफ रूल असू देत, मगाचा माझा रूल मोर कार्बोहायड्रेट इज मेजर, तो रूल असला तरी चालेल, पण मेकॅनिझमनी बघितलेलं कधी बेस्ट ऑप्शन दिसतं. ठीक आहे, बघा नाव इन दिस केस आपण हा जो मेजर लिहिलाय त्यावेळेस कार्बोकॅटायन कसा बनणार आहे बघा. 5 मेंबर रिंग आहे, इथं हा बॉन्ड आहे, इथं आपला असं स्टार्टिंग मटेरियल आहे. वेन वी ऍड हायड्रोजन टू द लास्ट, बघा निगेटिव्ह इकडे जाणार म्हणल्यावर इथं एच केला. सो हायड्रोजन जेव्हा लास्टला टाकतो तेव्हा आपला प्लस चार्ज इथं येतोय, विल गेट सेकंडरी कार्बोकॅटायन. बरोबर आहे, लक्षात येते. आता बघा हा सेकंडरी आहे, याला टर्शरी व्हायला स्कोप आहे का, टर्शरी कसं होईल, येस टर्शरी व्हायला काय होणार आहे, हा जो मिथिल ग्रुप आहे हा इकडे शिफ्ट होऊ शकतो. कळते, आर यू गेटिंग, और अदरवाइज हा इथं 4 बॉन्ड आहेत, सो या मिथिलला इकडे शिफ्ट व्हावं लागेल. सो मिथिल तिकडे शिफ्ट झाला तर मॉलिक्यूल कसा दिसेल, 5 मेंबर रिंग, मिथिल इकडे गेला आणि इथं प्लस आला आणि नाव दिस इज मोर स्टेबल. आणि याच्याकडे काय लागणार आहे आता तुमचा ब्रोमिन. लक्षात आलं. सो मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार होऊन आपला ब्रोमिन कुठं लागला, जिथं डबल बॉन्डच नव्हता तिथं ब्रोमिन लागला. कळलं. नाव इन दिस केस, या केसमध्ये आपला हा जो मेजर आहे त्याचा कार्बोकॅटायन कसा बनलाय, हिअर इज अ स्क्वेअर आणि हे असं ब्रोमिन इकडे लागलाय म्हणजे इथे एच लागला आणि इकडे आला प्लस. सो दिस इज आवर कार्बोकॅटायन, इट इज सेकंडरी. ओके, टर्शरी व्हायला स्कोप आहे का, येस इथं टर्शरी येऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त चांगलं काय होतंय, this is 4 member ring having high ring strength, this 4 member will convert into 5 member. So 4 चा 5 member होणं जास्त इफेक्टिव्ह आहे. ओके, सो बघा इफ आय गिव्ह नंबर्स 1 2 3 4 5, you will get 5 member ring, 1 2 3 4 5. ब्रांच कुठे आहे 1 ला, आणि आता कोणता बॉन्ड झाला आपला, 5 आणि 1 मध्ये बॉन्ड झाला. बरोबर, 2 आणि 5 चा बॉन्ड ब्रेक झाला, 2 आणि 5 चा बॉन्ड ब्रेक झाला, 5 आणि 1 मध्ये झाला आणि हा प्लस चार्ज कुठे गेला आता 2 कडे आणि इथं आपला काय लागणार आहे ब्रोमिन. लक्षात आलं, जिथं प्लस आहे तिथं काय लावायचं ब्रोमिन. सो विल गेट अ 5 मेंबर्ड रिंग ब्रोमिन अँड विच इज मेजर प्रॉडक्ट. म्हणजे रेग्युलर ऍडिशन पेक्षा रिअरेंज प्रॉडक्ट काय होणार आहे तुमचा मेजर. इथं सुद्धा हा मेजर आला आणि इकडे सुद्धा हा मेजर आला. ओके, सो कार्बोकॅटायन if there is chances it will also undergo rearrangement. Is it okay? समजलंय. So this is for electrophilic addition reaction. We have seen Markovnikov's rule. What is Markovnikov's rule? Negative part of the reagent goes to that carbon which has less number of hydrogen. And second point, rearrangement reaction. If carbocation have a scope of rearrangement, it will undergo rearrangement. Okay. Now next one, we are going to see anti-Markovnikov's rule. So I'll write Markovnikov's rule once again. What is Markovnikov's rule? Negative part of the reagent goes to that carbon which has less number of hydrogen. Okay. Now anti-Markovnikov's rule. Anti-Markovnikov's rule काय? Negative part of the reagent goes to that carbon which has more number of hydrogen. उलट, अँटी उलट. सो एक्झॅक्टली अपोजिट रिएक्शन होणार आहे आता, आणि जो मायनर आहे तो होणार मेजर आणि जो मेजर आहे तो होणार मायनर. ठीक आहे.
असं कसं झालं? मार्कोनिकॉव एकदा एक सांगतो, एकदा दुसरं सांगतो. एकाला म्हणायचं मार्कोनिकॉव, एकाला म्हणायचं अँटी मार्कोनिकॉव. म्हणजे बहुतेक हे दोघं जण सासू सून असतील. एक म्हणते असं जायचं तर दुसरं म्हणते असं जायचं. ठीक आहे. सो मार्कोनिकॉव्स रूल, अँटी मार्कोनिकॉव्स रूल असं का झालं? ठीक आहे. सो द थिंग इज व्हेन टू यूज अँटी मार्कोनिकॉव रूल, इट इज ऑल्सो कॉल्ड एज पेरॉक्साइड इफेक्ट. पेरॉक्साइड इफेक्ट. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड एज खराश इफेक्ट. ओके. सो म्हणलं ना सासू सून, तर हा मार्कोनिकॉव आहे, त्याची खराश इफेक्ट. ओके. So in this effect, what we will see, negative part of the reagent goes to that carbon which has more number of hydrogen. हे कधी possible आहे? When we ओके. सो अँटी मार्कोनिकॉव्स रूल कधी पॉसिबल आहे? काय दिले आपण? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. When this rule is possible, it is also called as peroxide effect. When peroxide is present in our reaction. Okay. रिएक्शन मध्ये जर का पेरॉक्साइड आलं तर काय होतं? तर त्याचा इफेक्ट दाखवणार. What we call it as peroxide effect. Okay. So पेरॉक्साइड आलं की रिएक्शन जी आपली कार्बोकॅटायनने चालली त्याच्यामध्ये काय होतं? रॅडिकल मेकॅनिझम. आणि रॅडिकल मेकॅनिझम आलं की काय होणार आहे? मोर स्टेबल रॅडिकल विल बी स्टेबल. And here first step is addition of bromine radical and second step is addition of hydrogen radical. That's why आधी ब्रोमीन ऍड होतो. इन्स्टेड ऑफ हायड्रोजन कोण ऍड होतं? ब्रोमीन. मग ब्रोमीन गेला तर ब्रोमीन प्रायमरीला पण जाणार, सेकंडरीला होणार, सेकंडरी स्टेबल येणार. आधी ब्रोमीन लागणार, त्याच्यामुळे ब्रोमीन लागणार आधी कडेला, इथे येणार रॅडिकल. कळलं ना? दॅट्स वाय सेकंडरी रॅडिकल इज स्टेबल. लॉजिक सेम, जो स्टेबल आहे तेच प्रॉडक्ट, फक्त स्टेप्स बदलल्या. इथं आधी एच जात होता मग बीआर, इथं आधी बीआर जाणार आणि मग एच. दॅट्स वाय विल गेट अपोजिट आन्सर. ठीक आहे. सो दिस इफेक्ट व्हेन इट इज ऑब्झर्व, इट इज ऑब्झर्व ओनली इन केस ऑफ HBr in H2O2. ओके. यू विल नॉट गेट दिस इफेक्ट इन HCl or HI or HF. ठीक आहे. ह्या तिघांमध्ये H2O2 ऍड करा किंवा नका करू, यू विल नॉट गेट पेरॉक्साइड इफेक्ट. ओनली HBr विल गिव्ह पेरॉक्साइड इफेक्ट. बघा एक्झाम्पल. Suppose if you have this molecule and add HBr in presence of H2O2, you will get, आता मी फक्त मेजर लिहिते, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. सो ब्रोमीन कुठं लागणार आहे? या बाजूला. ओके. इन्स्टेड ऑफ H2O2 किंवा विदाउट H2O2 हीच रिएक्शन केली तर मेजर प्रोडक्ट कोणतं मिळणार आहे? ब्रोमीन जाणार आपला रेग्युलर मार्कोनिकॉव्स रूल. सो इफ H2O2 इज देअर, इट विल शो अँटी मार्कोनिकॉव्स रूल. If H2O2 is not there, it will show Markovnikov's rule. Is it okay? Now next one, if we add HCl in this in presence of H2O2, okay? HCl किंवा HF किंवा HI H2O2 मध्ये ऍड करून दिलं तरी सुद्धा it will follow only Markovnikov's rule. There is no anti-Markovnikov's rule. Why? Because only bromine radical is stable. Bromine will go according to this radical mechanism. Otherwise, all will go our regular carbocation mechanism. कळाले? So anti-Markovnikov rule फक्त HBr H2O2 लाच वापरायचा. HCl, HI, HF साठी यूज करायचा नाही. लक्षात आलं ना? ओके. So this is all about electrophilic substitution reaction. Here we have seen two major rules: Markovnikov's rule, anti-Markovnikov's rule. Which carbocation is stable? Next one, reaction condition or we can say faster slower reaction. And yes, कार्बोकॅटायन असेल तर रिअरेंजमेंट गरज असेल तर रिअरेंजमेंट करायची. जो स्टेबल असेल तो मेजर प्रोडक्ट देतो. दॅट इज मॉरल ऑफ द स्टोरी. ठीक आहे. चलो, सो विल स्टॉप हिअर. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ऍडिशन रिएक्शन मधला दुसरा पार्ट, न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन, ते करू. विल स्टार्ट नाउ न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. सो न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणजे काय होणार आहे? पहिली स्टेप होणार आहे, first step will be addition of nucleophile and then addition of electrophile. Okay, generally this nucleophilic addition is observed in C double bond O or double bond, you can say in polar double bond. कि double bond मध्ये सुद्धा काय आहे? प्लस मायनस आहे.
सो पोलर डबल बॉन्ड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन मिळतं. ओके, सो दिस डबल बॉन्ड्स आर नथिंग बट अल्डिहाइड और कीटोन. ओके, अल्डिहाइड और कीटोन का? कारण की यांच्याकडे लिव्हिंग ग्रुप नाही. ओके, ते आता जास्त पुढे जाऊयात आपण. पण अल्डिहाइड आणि कीटोन या दोघांमध्येच काय मिळणार आहे तुम्हाला? न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. ओके, सो काय रिएक्शन आहे बघा. सपोज इफ यू हॅव CH3 C double bond OH, this is our acetaldehyde, and if we add HCN in this, HCN. ओके, सो HCN कसं आहे बघा, इथं कार्बन ऑक्सिजन मध्ये कार्बन प्लस ऑक्सिजन मायनस, HCN मध्ये H प्लस CN मायनस, प्लसला लावायचा मायनस, मायनसला लावायचा प्लस. सो काय होणार आहे प्रॉडक्ट? परत एकदा आपलं स्टार्टिंग मटेरियल लिहून काढायचं ऍज इट इज. CH3COH, हा बॉन्ड ब्रेक होणार, इथं प्लस आहे त्याला लावायचं मायनस CN, आणि जो मायनस आहे त्याला लावायचं प्लस OH. ओके, इलेक्ट्रोफिलिक सारखं इथं मेजर मायनर दोन प्रॉडक्ट होणार नाही. का होणार नाही? कारण की कंपल्सरी प्लस वाला मायनस कड, मायनस वाला प्लस कड, मेजर मायनर फंडातच पडायचं नाही. मार्कोनिकॉफ नाही, अँटी मार्कोनिकॉफ नाही. इज इट ओके? Now in this case, what is the speciality? The new carbon form is a chiral carbon. It is optically active. Okay, so you'll get a pair of enantiomer. Okay, so हा एक मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज. सो हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. In case of carbonyl compound, there is chance to get chiral carbon. Is it okay? Next one. Now rate of reaction. Okay, so reactionचा मेकॅनिझम वरून आपल्याला रेट सांगता येईल. मेकॅनिझम काय? न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. सो CH3 C डबल बॉन्ड OH, याच्यामध्ये ऍड कोण करतोय आपण? HCN. नाउ व्हॉट इज अवर स्टेप? न्यूक्लिओफाइल ऍड्स फर्स्ट, म्हणजे आधी H ऍड होणार नाही तर CN वरती चार्ज काय? मायनस. सो आधी CN ऍड होणार, म्हणून याच्यावरती मायनस वाला घेऊयात, H ला जरा मागं ठेवू. आता निगेटिव्ह आहे याच्याकडं, तर ऍरो कसा येणार आहे? निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. कळालं? So the arrow will start from negative to positive. This carbon is having positive charge, and this double bond will convert into single. So what we get? We get CH3 C CN O minus and H. Is it okay? So पहिल्यांदा न्यूक्लिओफाइल ऍड झाला. आता दुसऱ्या स्टेपला इलेक्ट्रोफाइल, म्हणजे याच्याकडचा असलेला H प्लस. सो हा H प्लस ऍड होणार आणि प्रॉडक्ट काय बनणार आहे आपला? CH3 C CN OH H. Okay, you'll get the product. लक्षात येते? So nucleophile will add first and then electrophile. Okay, आता मेकॅनिझम वरनं स्पीड बघायचा. बघा, आता सपोज आय हॅव वन अल्डिहाइड HC डबल बॉन्ड O CH3 and another one is ketone CH3 C डबल बॉन्ड O CH3. ओके, आणि या दोघांमध्ये कोण अटॅक करते? आपला न्यूक्लिओफाइल. आपण आता लिहूयात न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल इज अटॅकिंग ऑन C डबल बॉन्ड O. बरोबर, न्यूक्लिओफाइल आपला अटॅक करतोय. आता बघा, अटॅक करताना क्राउडिंग कमी पाहिजे. सो फर्स्ट इफेक्ट इज स्टेरिक इफेक्ट. स्टेरिक इफेक्ट म्हणजे न्यूक्लिओफाइल मायनस चार्ज आहे, बरोबर आहे, आणि असा गट्टू मॉलिक्यूल आहे, तो इकडनं येतोय. ठीक आहे, सो त्याला येताना या लोकांनी त्रास नाही दिला पाहिजे ना, की बाबा ठीक आहे, हो ऍड व्हायला काही प्रॉब्लेम नाही. स्टेरिक इफेक्ट म्हणजे काय? या दोन्ही बाजूला असणारं क्राउडिंग. सो इथं क्राउडिंग जास्त आहे, त्याच्यामुळे न्यूक्लिओफाइलला अटॅक करायला डिफिकल्ट जात आहे. ओके, सो मोर क्राउडेड विल हॅव लेस थिंग. सो मोर क्राउडेड कोण आहे? अल्डिहाइड आहे का कीटोन आहे? कीटोन इज मोर क्राउडेड, बरोबर. सो कीटोन विल हॅव लेस न्यूक्लिओफिलिक अटॅक दॅन अल्डिहाइड. लक्षात येते का? कारण की क्राउडिंग जास्त झाले, न्यूक्लिओफाइल इकडे जायला अडचण होते. नंतरचं प्रॉडक्ट ऑब्व्हियसली मेजर येणार आहे, पण आधी जायला प्रॉब्लेम येतो. लक्षात येते? नेक्स्ट वन बघा. नाउ फोकस ऑन दिस कार्बन. व्हाय दिस न्यूक्लिओफाइल अटॅक्स ऑन दिस कार्बन? बिकॉज इट इज हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर. पण जो जास्त पॉझिटिव्ह आहे त्याच्यावरती जास्त लवकर अटॅक होणार. ओके, मोर पॉझिटिव्ह मोर फास्टर. आता बघा, या सी ला हेल्प करायला हे दोन कार्य करतात. हायड्रोजनचा कोणता इफेक्ट नसतो, पण CH3 चा असतो प्लस आय इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट. सो हिअर ऑल्सो वी हॅव 2 टाइम्स प्लस आय इफेक्ट. सो हा CH3 काय करतोय? कार्बनला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतोय. ओके, बघा, कार्बन आपला प्लस आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, पण हा प्लस ह्या प्लस कडे एक प्लस आय इफेक्ट आहे, त्याच्यामुळे स्टॅबिलिटी थोडीशी वाढली.
इथं 2 प्लस आय आले, ह्याची स्टॅबिलिटी जास्त वाढली. इन अदर वर्ड्स रिॲक्टिव्हिटी कमी झाली. कळतंय ना? इथे स्टॅबिलिटी कमी आहे, इथं स्टॅबिलिटी जास्त आहे. इथे रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, इथे रिॲक्टिव्हिटी कमी आहे. लक्षात आले? सो बिकॉज ऑफ प्लस आय इफेक्ट दिस इलेक्ट्रोफिलिक नेचर ऑफ कार्बन, इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी ऑफ कार्बन डिक्रीजेस and therefore the attack of nucleophile will become difficult. लक्षात आहे ना? हा ऑलरेडी इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतोय, नवीन इलेक्ट्रॉनची याला फार काही गरज नाही. लक्षात येते? सो दॅट सेकंड इफेक्ट इज कॉल्ड एज प्लस आय इफेक्ट. सो बिकॉज ऑफ प्लस आय इफेक्ट in ketones because of plus I effect electrophilicity or electrophilic nature of कार्बोकॅटायन डिक्रीजेस. कार्बोकॅटायनचं इलेक्ट्रोफिलिक नेचर काय झालंय? कमी झालंय. Therefore rate of reaction decreases. So overall again aldehyde and ketone, aldehyde will be having faster reaction than ketone. So there are these two effects, steric effect and inductive effect. Aldehydes are more faster than ketone. So what is rate of reaction? Rate of reaction is like this. Formaldehyde will react very very fast कारण की इथं अजिबातच प्लस इफेक्ट नाही, गर्दी सुद्धा कमी आहे. Then acetaldehyde CH3 C double bond OH. Okay. Then acetone CH3 C double bond O CH3 आणि yes त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी नंबर जाणार आहे aromatic. So aromatic C double bond O CH3. ओके. वाय? aromatic आलं की याला प्लस आय इफेक्ट पण मिळणार आहे आणि रेझोनन्सने पण कार्बोकॅटायन स्टेबल होतंय. सो तो काय त्या बिचाऱ्या येणाऱ्या न्यूक्लिओफाईल कडे लक्षच देत नाही. इज इट ओके? सो यू गेट दिस आयडिया. सो मेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस, म्हणजे तुमच्याकडे मेकॅनिझम आणि रेट ऑफ रिॲक्शन दोन्ही मिळेल. आणि मग आपण ॲरोमॅटिक मधले सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक असेल तर काय रेट वाढतो कमी होतो ते बघूया. ओके. चला आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे की समजा वेगवेगळे आपल्याकडे अल्डिहाइड कीटोन आहेत तर रेट ऑफ रिॲक्शन कोणाचा जास्त येणार. सो आता बघा हिअर वी हॅव FClBrI, बोथ आर अल्डिहाइड. ओके. सगळे अल्डिहाइड आहेत आणि FClBrI. सो आपला हा जो कार्बन आहे हा जेवढा जास्त पॉझिटिव्ह तेवढा रिॲक्शनचा स्पीड जास्त. सो आता FClBrI यांच्यातली लोन पेअर कोणाच्याच कॉन्जुगेशन मध्ये नाहीये, मध्ये CH2 आलाय. ठीक आहे. त्यामुळे रेझोनन्स बघायचा नाही, फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट. So if you observe inductive effect and obviously negative charge minus I, electronegative element, so minus I effect will increase rate of reaction कारण की तेवढा ह्याचा प्लस वाढणार आहे, it will withdraw electron. So कोणाचा मायनस आय जास्त येतोय? फ्लोरीनचा. देन क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. So rate of reaction will decrease from F to Cl, Cl to Br, Br to I. कळालं? जेवढा जास्त मायनस आहे बरोबर ना, प्लस आय असेल तर रेट कमी होते, तर मायनस आय असताना इन्क्रीज होणार. इज इट ओके? नाव इन दिस सेकंड केस वी हॅव ॲरोमॅटिक नेचर आणि आता कॉन्जुगेशन आहे बरोबर आहे. सो यार वी आर गोइंग टू सी मायनस आर और प्लस आर. मायनस आर असेल तर रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होणार, प्लस असेल तर कमी. आणखी मायनस आर काय करणार आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार आणि प्लस असेल तर तो डोनेट करणार. आपल्याला कार्बन कसा पाहिजे? जास्तीत जास्त पॉझिटिव्ह, बरोबर की नाही? सो NO2 कडे कोणता इफेक्ट आहे? मायनस आय एज वेल एज मायनस आर. सो मायनस आर इज ऑल्सो डोमिनेटिंग, दॅट्स वाय हिअर रेट विल व्हेरी मच इन्क्रीज. इथं OCH3 ऑक्सिजन कडे लोन पेअर आहे. सो दिस लोन पेअर हॅव प्लस आर अँड मायनस आय. येस, प्लस आर इज मोर डॉमिनेटिंग. सो इथं काय होतंय? कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतंय, इथला कार्बन इलेक्ट्रॉन रिच होतंय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. कळते? आणि मधल्या कार्यकर्त्याकडे काहीच नाही. सो व्हॉट इज रेट ऑफ रिॲक्शन? प्लस आर विल डिक्रीज, मायनस आर विल इन्क्रीज. सो रेट विल इन्क्रीज फ्रॉम नायट्रो टू मिथिल और मिथॉक्सी ग्रुप. इज इट ओके? सो दिस इज अबाउट अवर रेट ऑफ रिॲक्शन. ओके. सो 1, 2, 3 हे तिन्ही तुमच्याकडे रेटचे कन्सेप्ट लक्षात घ्या. ओके. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रोफिलिक addition and nucleophilic addition reaction. I hope you have understood both these things. व्हिडिओ भरपूर मोठा झालाय पण सगळ्या कन्सेप्ट आणि सगळ्या एक्झाम्पल्स मी कव्हर करायचा प्रयत्न केलाय. सो यू सॉल्व MCQs, यू सॉल्व ऑल दीज एक्झाम्पल्स. सगळ्यात महत्वाचं नोट्स काढा. व्हिडिओ जरी अवेलेबल असले तरी सुद्धा सेल्फ नोट्स हे कधी पण बेनिफिशियल आहेत. सो व्हॉट एव्हर यू आर रायटिंग ड्युरिंग व्हिडिओ छान लिहा, नोट्स काढा, त्याच्या शॉर्ट नोट्स करा
म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, फायनली जेव्हा तुम्ही एक्झामसाठी स्टडी कराल तेव्हा तुमच्याकडे प्रॉपर मटेरियल रेडी आहे. ठीक आहे, चलो. सो विल स्टॉप हिअर. वी हॅव सीन इन दिस व्हिडिओ ऍडिशन रिएक्शन. नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, गुड बाय.